तुम्हाला तर माहिती आहे सगळं तुमचं समाजाचं नातं जवळच आहे. तुम्ही पहिल्यापासून समाजाच्या बऱ्याच त्याला जरी काय असलं नगरपालिकेच्या जागा देणं हे पुढे असतात. तेव्हा आम्ही जरी मागासलो तरी हे काम ते करतात. तर आता एक विनंती मला असं आहे की तुम्ही एक मूर्ती आणली आहे तर आमच्या काय मूर्ती काय जायला तर आम्हाला एक त्याचा पर्याय मार्ग असा आमचं बी चालवावं आणि तुमचं बी व्यवस्थित व्हावं अशा मुद्द्यावर आम्हाला सांगायला हे मूर्ती त्यांच्या लहान आहेत काय मूर्ती आहे सांगा तुम्ही काय कसं माहितीये का धंदा आहे का किंमत अडचण म्हणजे काय आम्ही मूर्ती 50 रुपये दिलं तरी मूर्ती 1 रुपया दिला तरी काय आमदार साहेब माझ्याकडं फक्त मी एरिया दिलाय माझ्या एरिया लिमिटेडच देतोय त्याच्यात स्पष्ट दिलं आधार कार्ड घेऊन येतं वगैरे दाखवलं काय साहेब आपल्याकडे माणसं आहेत असं म्हटलं तर तुम्ही सांगा गावात 25 स्टॉल लागल्यात नगरवरनं मूर्त्या आणल्यात मला सगळ्या मूर्त्याच्या दुकानात सहित सगळं पाठ आहे. ह्या नावाला मी 4 वेळा बोलावलं आला का विचारा बरं. तुम्ही आज सांगताय मला नवा तुम्हाला मी बोलवत होतो की मूर्ती मला पाहिजे त्यावेळेस तुम्ही तुमच्या वाड्यावर मी 5 वेळा आलो मी वाढ आपल्याला किंमत परवडली नाही मग तुम्ही तुम्ही जर असं आवाचा सवा सांगायला लागला तुम्ही नाही ना आवाज आपण काय बोलतोय आमदार साहेब असं नाही की मी बाहेरच्याकडे आधी गेलोय नाही आला की तुमच्याकडेच गेलोय आम्ही कुठं काय बोलतोय पण त्याची योग्य किंमत लावा असं आम्हाला फक्त म्हणायचं. माझा धंदा नाही मी कुणाकडनं देवाचे पैसे घेऊ शकत नाही आमदार साहेब माझ्या बापाच्याने हे शक्य होणार नाही. माझा धंदा आहे का हो धंदा नाही पण आम काय होतं सगळे 100 कुटुंब मी काय करू तुम्ही सांगा मी आणलेल्या तुमची कुटुंब आहे मी काय म्हणतो त्या गावातली मी आणलेल्या ज्या मूर्ती आहेत त्याला आता काय करू सांगा मी आणलेल्या भावातल्या मूर्ती तुम्ही घेऊन टाका मी दुकान बंद करून टाकतो माझं सरळ आहे ना आम्ही जे मूर्ती केलं ते राहते मग माझ्या शिल्लक राहिलेलं मी काय करू ते सांग ना बाळा. नवा ऐका 2 मिनिटं त्यांनी काय सांगितलं त्यांच्या मर्यादित त्यांचं वराड असू द्या काय दरवर्षी असं मला माझ्या वॉर्डाचं मी दरवर्षी काम म्हणजे असं आम्हाला कळलं म्हणजे आम्हाला मी माझ्या वॉर्ड आणि हे न लपवता सांगतो त्याच्याकडे तुमचा अजून एक कोणत्या नाही सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष गोखळीचा विसरलो गोखळी का कोणाचा गणेश काहीतरी हा त्याचा मी फोन आला त्याला मी सांगितलं तुम्ही सगळे एकत्र या तुम्ही योग्य भावात मला द्या बाहेरनं मला काय पडले आणायचं म्हटलं पण तुमच्याशी संपर्क न करता केला असेल तर मला सांगा. नाही ती राजस्थानवाले काय करतात माहिती कोण राजस्थानवाले मी पेन मधनं मूर्ती आणली फक्त मूर्ती आणली कलर ह्या राजस्थानवाल्याकडनं ह्यांनी कलरला मला किती रुपये सांगितले कलरला 200 रुपये हा एका मूर्तीचं येतो त्याला फुटाचे 200 रुपये ते तसे घेत नाही. आता मला राजस्थानवाल्यांनी किती गेली 45 रुपये पेन मध्ये मला मूर्ती बसली किती त्यांनी सांगितलं मूर्ती मला 400 रुपये कमीत कमी मला पेन मध्ये बसली 300 रुपये तिथं पोच असं पैसे घालतात आपल्याला 2 पैसे राहिला आपल्याला 2 पैसे राहायला पाहिजे त्यावेळेस वाटायला बसलं त्यावेळेस माझं धंदे मी वाचवायला लागणार आहे ना तिथं सामाजिक भूमिका आहे तिथं तुम्ही पण थोडं समाजाचं बघितलं पाहिजे ना काय माहिती आपला स्थानिक अरे दादा मी तुला नाही सांगत नाही मी काय सांगतोय मी आणलेल्या मूर्तीचं काय करू जसं तू म्हणतो तुम्ही शिक्षण ठीक आहे आम्ही म्हटलं की आम्ही ह्या वर्षी तुमचं ठीक आहे करू तुम्ही दरवर्षीच म्हटलं मग आम्ही ह्या वर्षी ठीक आहे आम्ही तुम्हाला नाही करणार तर तुमचे तुम्ही दरवर्षी तुमच्याकडे आहे राजस्थानला आला त्यावेळेस अनुष्ठाने तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्याला बाहेर काढलाय परत ते एक जण अजून घेऊन आलाय फक्त गावाबाहेरचं बोलतो गावाबाहेर आम्हाला असा हक्काचा माणूसच नाही राहिला का झाला काय मी म्हणत म्हणजे आम्ही असं मोकळंच झालं म्हणजे आम्हाला कोणच नाही राहिलं असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की कुठं मजुरीला जाऊ आपल्या कुंभाराला येऊन देत नाही त्यांच्या तिथं प्रॉपरच आहे बरोबर आहे आपल्या इथं कोण बी येतं बसतं
त्याला आपल्या नगरपालिका दखल घेत नाही. तिथं का बोलत नाही? बोललं की- आज 30 वर्षात तुम्ही तिथं का पण झाला. मागच्या वेळेस तुम्ही संजय बाबा कशी गेलता ह्या वेळेस नवामाळ्यात आला हो, तेव्हा हो. काय झालं? नाही ना, मग ती गेलाच नाही ना, प्रत्येकी तेच मला माहिती आहे. गेलाच नाही ना. दादांकडे पण गेलो. पण आपल्याला- दादांकडे तुमचं सगळं बघा. पुन्हा आम्ही तिकडे गेलो. नाही, बरं का बाया, मी काय सांगते तुम्हाला, माझ्या भागात मी देतोय, तुमच्या बाकी कुठे देतोय? एक मूर्ती बाहेर गेलेली दाखवा, तुमच्या सगळ्या राहिलेल्या मूर्ती मी घेणार. तो विषय तो नाही. विषय नाही. तर त्याच्यामध्ये काय आपले आता ग्रुप आहेत एक आमच्याकडे, आहे. तुमच्या भागातले. अहो, हे आता ऑनलाईन घेतात, आता स्टॉल लागलेत, स्टॉलवर जाऊन माणूस घेतो. काय तिथं काय करता काय तुम्ही? तेव्हाचे बुकिंग पण आता मी तुम्हाला सांगतो, ते बरं का बाया, होणार मी नाही. तुमच्या समोरचा मधला पट्टा द्या आम्हाला आणि तो कायम ठेवा. 2 दिवसासाठी 2 दिवसासाठी. मी साधा नाही, नाही, विक्री तुमचंच आम्ही मागतो. दोन दिवस- बाजारात जाईल. वर्षातनं 2 दिवस कायम ठेवा म्हणतात. दरवर्षी 2 दिवस. दरवर्षी नाही. रोज तोपर्यंत जर जागा इकडचीच मोकळी झाली आखली, अख्खं बांधकाम तर नाहीये, बांधकाम निघण्यातच आहे. पुढल्या वर्षी होईल तिकडं. आता तुम्ही मजुरीला बसा, आम्ही सांगतो. यांनी बांधकाम काढलं, पुढे शेड लावलं, बांधकाम झालं, पलीकडच्याला शेड दिलं. शेवट नगरपालिकेचा पण तुम्ही विचार करा. मी जिंकलेल्या विरोधात तुमच्यापेक्षा ठाम आहे. आपल्याला पण ही वस्तुस्थिती त्याला धरून चालायची. आपल्याला बाजारपेठेत 365 दिवसात फक्त 2 दिवस होते. आता त्यांनी तुम्हाला कुठली जागा सांगितली? नाही सांगितलं. अजून नाही ठरलं. एक काम करा, तुम्ही कधी जाणार? तुम्ही सगळेजण निवेदन द्या. एक आज झाले. कधी उद्या म्हणलं तरी चालतं. आज आता काय माहिती का, त्या सीओ बद्दल मी बोलत नाही. काय आमच्या आम्हाला पार्टीला लय माहिती. लाडका आहे. आम्हाला माहिती. लाडका बिडका कोण नाही आमचा. आमच्या पार्टीला लय लाडका आता आहे. तुम्हीच आता कशाला लाडका नाही. मी सांगतो अधिकारी कुणीही लाडका नाही. अधिकारी कुणीही लाडका मी नाही. तुमच्या अधिकारी आणि पार्टीचं सांगतोय. अधिकारी तुमच्यासाठी आहे. बाह्या पार्टी पण आपलीच आहे. आपली कधी आपलीच आहे पार्टी की? माणसांसाठी असेल तर आपली का? माणसांसाठी आहे. लोकांची सेवा हिरो आहे का माणसांसाठी? मग कशाला त्याची तक्रार पाहिजे? बरं, चला. त्याचा विषय मी जागेचा झालं पाहिजे. झालं का? एक अर्ज साधा द्या, तयार करा, शिवला. सीओला द्या, त्याची एक प्रत आमदार साहेबांना द्या, एक प्रत मला पण द्या. मागून घेतो तुमच्याकडनं, तुम्ही नाही दिलं फोन करा की. तरी. आणि मग मी कुणाला? मला करा. हा, मी म्हटलं सीओला त्याच्या फोन आयुष्यात करा. बिर्याणी खायला. चल, हे अरे कशाला आला का खटखुट आहे का माझ्या आयुष्यात ते? आम्हाला फलटण मधील कुंभार समाजाने आज फलटण तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिन कांबळे पाटील साहेब यांच्याकडे मूर्ती आमची किंमत तुमची योजनेमुळं कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आमदार साहेबांनी बोलवल्यानंतर तिथे जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतलाय की ज्या आणलेल्या मूर्ती तेवढ्याच मूर्ती आता फक्त या योजनेसाठी वापरायच्या, पुढच्या मूर्ती मागवायच्या नाहीत. स्थानिक मूर्तिकारांवर अन्याय करायची भूमिका माझी नव्हती, नसणार आहे. आमदारांची तशी स्पष्ट भूमिका होती. त्यामुळं यामध्ये कुठलाही बाकीचा वेश न ठेवता आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे ही योजना केवळ आणलेल्या ज्या मूर्ती आहेत तोपर्यंतच चालू राहील, त्यानंतर चालू राहणार नाही.